वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण लीफ फिलिंग बघणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला रंगपंचमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता यामध्ये मी घेतलेले आहेत. आज रंगपंचमी आहे तर आपण पण छान 2-3 कलरनी लीफ फिलिंग करणार आहोत. तर यामध्ये मी घेतला आहे हा रेड कलर, त्यानंतर हा एक पिंक कलर, त्यानंतर ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि सीजर. आणि यामध्ये मी पहिल्यांदा या पद्धतीने एक छानसा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आणि याला एक छोटीशी मधातून चेन स्टिचिंगची आउटलाईन करून घेतलेली आहे मधातून. आता यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा हे एक छोटंसं लीफ आहे. या लीफच्या सेंटरमध्ये एक रेषा ड्रॉ करून घेतलेली आहे जेणेकरून आपली फिनिशिंग पहिल्यांदा सुंदर येईल. तर यामध्ये आपण जी पहिल्यांदा लीफ फिलिंग बघितलेली होती ती सेम लीफ फिलिंग यामध्ये करणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की आपण जी लीफ फिलिंग शिकलेली आहे तर त्याचा प्रॅक्टिकलमध्ये कसा यूज करायचा. मी फक्त एक छोटे लीफ काढून दाखवलेले होते. आता त्याचा प्रत्यक्षात एखाद्या पॅचमध्ये वगैरे कसा यूज करायचा असतो ते. त्यामध्ये मी पहिल्यांदा या इथून निडलचं टोक वरती घेणार, इथून दोरावरती घेतला आपण, त्यानंतर इथे स्टिच करायचा. त्या सेंटरवरती पुन्हा एक छोटंसं लॉक करून घ्यायचं. पुन्हा या साईडला इथे स्टिच करायचं आणि जी आपण आउटलाईन केलेली होती चेन स्टिचिंगची त्याच्या बाहेर एकदा स्टिच करायचं. पुन्हा वापस पुन्हा या साईडला इथे एक छोटंसं लॉक करून घ्यायचं. पुन्हा या साईडला इथे एकदा स्टिच करायचं. पुन्हा चेन स्टिचच्या पलीकडून एकदा स्टिच करून घ्यायचं. लॉक करून घ्यायचं. पुन्हा या साईडला चेन स्टिच मधली जी केलेली आहे ती त्यामुळे म्हणजे कपडा ओढला जाणार नाही आणि डॅमेजही कपडा होणार नाही, त्यासाठी ती चेन स्टिच करणं खूप गरजेचं आहे. या पद्धतीने हे जर तुम्हाला फक्त स्लीव्जवरती एखादा छोटासा पॅच जर पाहिजे असेल तर तेव्हा तुम्ही ही डिझाईन तुम्ही करू शकतात. दिसायला खूप सुंदर दिसते. यामध्ये तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे आवडीनुसार तुम्ही तुमचे कलर चॉईस करू शकतात. कॉन्ट्रास्ट कलर तुम्हाला जो हवा आहे त्या पद्धतीने कलर चॉईस करून देऊन तुम्ही करू शकतात. छोटंसं लॉक करून घ्यायचं. आता ते सेम लीफ फिलिंग आपण यामध्ये पण करून घेणार आहोत. यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून निडलचं टोक टाकून खालचा दोरा वरती घ्यायचा. त्यानंतर इथे पुन्हा इथे छोटंसं लॉक करून घ्यायचं. पुन्हा याच्या इथे पुन्हा इथून छोटंसं लॉक करून घ्यायचं. पुन्हा रिवर्स पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं. पुन्हा या साईडला
या पद्धतीने इतकं सुंदर असं तयार होतं. आता यामध्ये आपण एक छोटे छोटे फक्त लाईन मारून घेणार आहोत, त्यामुळे अजून त्याला एक सुंदरसं गेटअप येतं. यामध्ये मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा याच्या सेंटरच्या इथून एक घ्यायची, खाली निडल टाकून खालचं टोकवरती, खालचा दोरावरती घ्यायचा. त्यानंतर इथे छोटंसं स्टिच करून घ्यायचं. पुन्हा एक छोटंसं लॉक करून घ्यायचं. पुन्हा या साईडला पुन्हा रिवर्स घ्यायचं, ते लॉक करून घ्यायचं. पुन्हा या साईडला एकदा, पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं. यामध्ये आपण जे बटन होल स्टिचिंग शिकली होती, त्या बटन होल स्टिचिंगचा याच्यामध्ये वापर करायचा आहे. रिवर्स, पुन्हा आता यामध्ये आपण फक्त एक छान शुगर बीटच्या याच्याने लोड स्टिचिंग करून घेऊ, म्हणजे त्याला अजून सुंदर असं गेटअप येऊन जातं. खालून दोरावरती घेतला, पुन्हा इथे, पुन्हा या पद्धतीने इथे छोटंसं लॉक करून घेतलं. त्यानंतर पुन्हा रिवर्स, पुन्हा इथे छोटंसं लॉक करून घ्यायचं. पुन्हा यामध्ये मणी टाकायचे. या पद्धतीने इतकं सुंदर असं दिसतं. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.